गंगापूर तालुक्यातील दिवशी पिंपळगाव फाट्यावर सफरचंदाने भरलेला पिकअप चोरीला गेल्याची तक्रार शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रारदाराने दिली असता शिल्लेगाव पोलिसांनी काही तासांत 2,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत तिघांना ताब्यात घेतले आहे आणि पुढील तपास शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। तक्रारदार सफरचंदाने भरलेली गाडी घेऊन मालकांची वाट पाहत पिंपळगाव फाटा या ठिकाणी थांबला होता। तेवढ्यात त्या ठिकाणी एक पल्सर गाडीवर 3 अनोळखी लोक आले। त्यांनी पल्सर गाडी पिकअप गाडीजवळ थांबवून पिकअप गाडी चालू करून डोणगावच्या दिशेने पळून गेले। तेव्हा तक्रारदाराने आरडाओरडा केला असता ते गाडी घेऊन जोरात निघून गेले। तक्रारदाराने शिल्लेगाव पोलिसांत तक्रार दिली असता काही तासांत चोरीला गेलेल्या सफरचंदाने भरलेला पिकअप पकडल्याची धडाकेबाज कारवाई शिल्लेगाव पोलिसांच्या पथकाने पार पाडली। ही कामगिरी विनय राठोड, ग्रामीण पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण दिलीप भागवत, गंगापूर यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्लेगाव पोलीस उपनिरीक्षक योगेश खटाणे, बीट अंमलदार तात्याराव बेदरे, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन तायडे, राजेंद्र निसर्गे यांच्या पथकाने केली आहे। अधिक तपास उपनिरीक्षक योगेश खटाणे करत आहेत। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।